उजनी आणि वीर धरणातून भीमा नदीमध्ये एकूण 61,000 क्युसेक विसर्ग सुरू आहे। चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहतीये, तर चंद्रभागेच्या पात्रातील पुंडलिक मंदिरासहित सर्व मंदिरं आणि समाधी मंदिरांना पाण्याचा विळखा पडलेला आहे। याचं ड्रोनच्या माध्यमातून घेतलेलं हे दृश्य आपण पाहतोय। भीमा नदी दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळते। अगदी मंदिरं सुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत, विळखा तिला पडलेला आहे। आताच पंढरीची वारी संपन्न झाल्यानंतरचं हे ताजं दृश्य तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून पाहताय। तर सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे धरणातील पाणी साठ्यामध्ये सातत्यानं वाढ होतीये। गेल्या 24 तासांमध्ये धरण परिसरात 60 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। चांदोली धरण 85% भरलंय, तर प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून 6,900 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू ठेवलेला आहे। वारणा नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन सुद्धा केलंय। पावसाचा जोर कायम राहिला तर धरणातून होणाऱ्या विसर्गात आणखी वाढ होण्याची ही शक्यता आहे। तर नाशिक शहरामध्ये पावसानं काहीशी विश्रांती घेतली असली तरी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही संततधार सुरू आहे। त्यामुळे गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात सध्या 8,160 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय आणि या वाढलेल्या विसर्गामुळे रामकुंड परिसरात पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झालेली आहे। परिसरातील जवळपास सगळीच मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। प्रशासन या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे। नदीकाठच्या नागरिकांना आणि भाविकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे। दृश्य आपण सध्या पाहतोय, तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी। नाशिकमध्ये पावसाने विश्रांती जरी घेतली असली तरी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। या संततधार पाऊस सुरू असल्यामुळे आपण जर बघितलं तर गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येतोय। मी आता स्वतः रामकुंड परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर तब्बल आता 8,160 क्युसेकचा विसर्ग हा गोदावरी नदी पात्रामध्ये करण्यात येतोय आणि यामुळे रामकुंड परिसरातील सर्व मंदिरं हे पाण्याखाली गेल्याचे दिसून येत आहे। तसंच पाण्याचं इंडिकेटर समजल्या जाणारा दुटोंड्या मारुतीच्या आता जवळपास कमरेच्या वरतीपर्यंत या ठिकाणी पाणी येऊन पोहोचलेलं आहे आणि सतत जर या ठिकाणी पाऊस कोसळत असला तर आणखी क्युसेसने विसर्ग हा गोदावरी नदी पात्रामध्ये करण्यात येऊ शकतो। खरं तर आपण जर बघितलं तर रामकुंड परिसरामधून देशभरातून रोज भाविक येत असतात, दशक्रिया विधी देखील या ठिकाणी पार पडत असतात, परंतु मागे झालेल्या पूर स्थितीमुळे या ठिकाणाचे जे शेड असतील ते देखील या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्याचे आपल्याला बघायला मिळालेले होते। आणि आपण आता एकंदरीत जर बघितले तर मारुतीच्या तोंडावरचे लेपन देखील या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामध्ये या ठिकाणी निघून गेलेले। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने व पोलिसांच्या वतीने या ठिकाणी चोख असा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। कोणी पाण्यामध्ये जाऊ नये असं आव्हान नाशिक महानगरपालिका तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येते। परंतु एकंदरीत आपण बघितलं तर काल रात्री या ठिकाणी पुन्हा एकदा विसर्ग हा गंगापूर धरणातून वाढवण्यात आलेला आहे आणि आता सध्या 8,160 क्युसेकचा विसर्ग हा गोदावरी पात्रामध्ये करण्यात येतोय। राहुल वाघ, इंडिया टीव्ही मराठी, नाशिक। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। जिल्ह्यात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा आहे। खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहतीये, तर गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 37.25 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। जून महिन्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 53% पावसाची नोंद आहे आणि या संपूर्ण हवामानाचा या पावसाच्या स्थितीचा आपण आढावा घेतोय। तर आपले प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी याचा आढावा घेतलाय, पाहूयात। गेले 2 दिवस रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर जरी नसला तरी सातत्य मात्र पावसाने ठेवलेलं आहे। आज देखील पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून रत्नागिरी जिल्ह्यासाठी देण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल अशी शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे आणि 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असा देखील अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतील किनारपट्टी भागात आहोत आणि या ठिकाणची ही दृश्य पाहतोय, ढगाळ वातावरण आहे। समुद्राच्या पाणी पातळीत देखील काहीशी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। वेगवान वारे जे आहेत ते सध्या किनारपट्टी भागात वाहताना पाहायला मिळतात। पुढचे 3 दिवस रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल अशी शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। गेल्या 24 तासाचा जर विचार केला तर गेल्या 24 तासात सरासरी 37.25 मिलीमीटर पावसाची नोंद जिल्ह्यात झालेली आहे आणि आतापर्यंत म्हणजे जून पासून आतापर्यंत जवळपास
53% पाऊस जो आहे तो रत्नागिरी जिल्ह्यात झालेला आहे. गेल्या म्हणजे 24 तासापासून खेड असेल किंवा अन्य भागात काही ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत देखील कमालीची वाढ झालेली आहे. खेडमधील जी जगबुडी नदी आहे तिने देखील इशारा पातळी ओलांडलेली आहे. खेड नदीची इशारा पातळी ही जवळपास 5 मीटर आहे आणि आज सध्याची पाणी पातळी ही जवळपास 5.20 मीटर आहे. आज जर पावसाचा जोर कायम राहिला तर मात्र नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पण एक मात्र नक्की की आज हवामान विभागाकडून जिल्ह्याला येलो अलर्ट आहे. सकाळपासून काही ठिकाणी सरींवर बरसत आहे आणि सध्या काही ठिकाणी ढगाळ वातावरण असलेलं पाहायला मिळत आहे. राकेश गोडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी. इकडे यवतमाळमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती पुन्हा एकदा आनंद फुलवलाय. अनेक दिवसांपासून समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना अखेर निसर्गानं दिलासा दिलाय. कापूस, सोयाबीन, तूरसह खरीप पिकांना पावसाचा मोठा फायदा होणार आहे. पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा व्यक्त होते. मान्सून दाखल झाल्यानंतर सुद्धा जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला नव्हता. त्यामुळे पिकं कोमेजण्याची भीती निर्माण झाली होती आणि शेतकरी चिंतेत होता. मात्र पावसामुळे शेतकरी सुखावलाय. इकडे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय आणि जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. सकाळपासून सिरोंचा तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं जोर धरलाय. नदी नाले दुथडी भरून वाहण्याची शक्यता आहे. सिरोंचा तालुक्यातील पेंटी पाका इथे 176.5 मिलीमीटर इतका पाऊस झालाय. दरम्यान प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं सांगितलंय. अनावश्यक प्रवास टाळावा, नदी नाल्यांपासून सुरक्षित अंतर राखावं. हवामान विभागानं सुद्धा प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचंच आवाहन केलंय. तर प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर अर्थात भारतीय हवामान विभागानं आज वर्धा जिल्ह्यासाठी ऑरेंज इशारा जारी केलेला आहे. जिल्ह्यातील 1-2 ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय आणि याच पार्श्वभूमीवरती नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणं टाळावं. झाडं, वीज खांब आणि कमकुवत बांधकामांपासून सुरक्षित अंतर ठेवावं. नदी नाले आणि पूरग्रस्त भागात जाणं टाळावं. शेतकरी, वाहन चालक आणि नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगून स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन आहे. येतोय बीडमध्ये. बीडच्या दिंत्रुड या परिसरामध्ये सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे अवघ्या काही वेळात सगळीकडे पाणीच पाणी झालं. लेंडी नदीला मोठा पूर आल्यानं नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागलेलं आहे. शिवाय परिसरातील नदी, नाले आणि ओढेही तुडुंब भरून वाहत आहेत. यंदाच्या पावसाळ्यातील हा पहिलाच मोठा पाऊस आहे. त्यामुळे परिसरातील जलसाठ्यात वाढ होणार आहे आणि शेतकऱ्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान गावातील पुलावरून पाणी वाहत असल्यानं नागरिकांनी आणि वाहन चालकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनानं केल्या आहेत.